या ठिकाणी आज क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा 145वा स्मृती दिवस साजरा होत आहे आणि या स्मृती दिनाच्या निमित्त अभिवादन करण्यासाठी लहुजी वस्ताद स्मारक समितीचे सर्व सभासद विष्णुभाऊ कसबे आणि बार्टीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या ठिकाणी स्मृती दिनी यांचा दिवस आहे आणि अशा दिवशी आपण त्या महापुरुषांच्या विचाराचं चिंतन करणं, मनन करणं, आचरण करणं आणि तशाप्रकारे त्यांच्या स्वप्नातील समाज उभा करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न करणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य ठरतं। जेव्हा हे एवढे मोठे महापुरुष झाले होते त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आहेत, डॉक्टर भीमराव आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर आहेत। या सगळ्या महापुरुषांच्यामुळेच आपण आता जो काही विकास साधू शकलो आहोत तो आपला विकास झालेला आहे आणि त्याच्यामध्ये या महापुरुषांचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे। जेव्हा क्रांतिगुरू लहुजी साळवे यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि माई सावित्रीबाई फुले यांना साथ दिली तेव्हाच शिक्षणाचं चळवळ, मुलींच्या शिक्षणाची चळवळ किंवा अस्पृश्यांच्या शिक्षणाची चळवळ या पुण्यामध्ये, महाराष्ट्रात आणि देशात उभी राहिली। त्याच्यामुळे शिक्षणाचं महत्त्व हे त्यावेळीसुद्धा होतं, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे। त्याच्याच अनुषंगानं शिक्षण किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो संदेश दिला आहे, या सर्व महापुरुषांच्या संदेशातला महत्त्वाचा भाग हा शिक्षण हाच आहे आणि ते शिक्षण म्हणजे संघटित होण्याचं शिक्षण आहे, विद्येचं शिक्षण आहे, उद्योगाचं शिक्षण आहे आणि आपण त्याच्याच आधारावर आपल्या सगळ्यांचा विकास करणं, स्वतःचा विकास करणं, कुटुंबाचा विकास करणं, समाजाचा विकास करणं आणि राष्ट्राचा विकास करणं अपेक्षित आहे आणि हाच त्यांचा सगळ्यांचा संदेश आपण चिंतन मनन करून आचरणात आणण्याच्या अनुषंगानं आज या पुण्यतिथीच्या दिवशी ठरवणं आवश्यक असं वाटतं आणि याच अनुषंगानं माझी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांना आदरांजली अर्पित करतो। धन्यवाद। जय भीम, जय लहुजी। लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज या ठिकाणी या जे स्मारक करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांचं आणि सर्व समाजाच्या चळवळीमध्ये लोकांचं यश यामध्ये आपल्याला दिसून येतं। आज समाज बांधवांसाठी आज आपण काय सांगाल? भारतीय सशस्त्र क्रांतीचे आद्यजनक आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांची 145वी पुण्यतिथी आज या ठिकाणी साजरी होत आहेत। अनेक विविध जिल्ह्यातील, अनेक विविध क्षेत्रातील कार्यरत असलेले समाजसेवी असे या ठिकाणी आज या स्मारकाच्या ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना आदरांजली वाहण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहेत। निश्चित हे जे स्मारक आहे या स्मारकासाठी महाराष्ट्र राज्यभरातील अनेक विविध संघटना, अनेक नेते मंडळींनी यासाठी प्रचंड कष्ट आणि मेहनत घेऊन आज हे स्मारक या ठिकाणी उभा राहत आहे। नक्कीच या स्मारकाच्या माध्यमातून या समाजाचा विकास होण्यास या ठिकाणी मदत होणार आहे। या दिनी आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आज आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी सोबतच त्यांचे परम शिष्य आद्य क्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके यांची देखील पुण्यतिथी आहे। 17 फेब्रुवारी 1881 या साली आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं निधन झालं आणि त्यानंतर 2च वर्षांनी 17 फेब्रुवारी 1883ला आद्य क्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके यांचं निधन झालं। आपण जर जगाच्या इतिहासात जर पाहिलं तर गुरु आणि शिष्याचं असं नातं आपल्याला कुठेही आढळणार नाही। आजच्या या दिनी आद्य क्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके यांना देखील या ठिकाणी मी आदरांजली अर्पण करतो। थांबतो। जय हिंद, जय लहुजी। या ठिकाणी स्मारक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक भाऊ लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊ, समाज बांधवांसाठी काय आवाहन करा? आज आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 145व्या पुण्यतिथीनिमित्त आज बार्टी आणि आरटी तर्फे माननीय महासंचालक वारेसाहेब आणि आसोरे मॅडम या ठिकाणी आलेत। त्यांनी प्रथम शासकीय आगमनात या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली, या ठिकाणी अभिवादन केलेले। तसंच या ठिकाणी विष्णुभाऊ कसबे आणि शासकीय कमिटीचे भास्करराव नेटके, निलेशभाऊ वाघमारे, शांतिलाजी मिसाळ, वाघमारे साहेब, रामदाजी साळवे आणि काही शासकीय कमिटीचे पदाधिकारी आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले। मी सर्व समाज बांधवांना आवाहन करतो, या ठिकाणी समाजाने केलेल्या लढ्यामुळं अनेक समाज बांधवांनी, संघटनांनी या स्मारकाच्या लढ्यामध्ये सहभाग दाखवला। काही मोजक्या काही संघटना आहेत, MJD सारख्या उच्च शिक्षित असणाऱ्या माननीय वारे साहेबांनी फार मोठ्या उच्च शिक्षित अधिकाऱ्यांना एकत्र करून एक MJD संघटना केली आणि त्या सर्व क्लास 1 अधिकाऱ्यापासून चांगल्या अधिकाऱ्यांनी या समाधी स्थळावर आणण्याचं काम केलं। फार मोठं जनजागृतीचं काम माननीय वारे साहेबांनी केलं। त्यांनी सुद्धा या स्मारकाच्या लढ्यामध्ये त्यांचाच फार मोठा वाटा आहे।
म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना लढायचं काम, रस्त्याचं काम असेल, परंतु महाराष्ट्र लेवलच्या समाज बांधवांना एकत्र आणणं, या ठिकाणी वारंवार जयंती पुण्यतिथीला आणणं, मोठं काम त्यांनी केलं आहे. आजही त्यांनी या ठिकाणी समाजापर्यंत लहुजींच्या समाधी स्मारक पोचावं म्हणून कॅलेंडरच्या मार्फत MJDचं कॅलेंडरचं या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे. या ठिकाणी सर्व समाज म्हणून सांगू इच्छितो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाला 6 डिसेंबरला आपण जातो. मी दरवर्षी जातो. त्या ठिकाणी पाहिलं आपण 60 ते 65 लाख आपण समाज बांधून जातो. अहिल्याबाई होळकर यांचं चोंडी या गावी स्मारक आहे, तिथे 30-40 लाखांनी समाज बांधून जमतो. महात्मा फुले वाड्यावरही लाखोनी समाज जमतो. शिवनेरीला रायगडला आम्ही जातो, तिथेही लाखोनी समाज जमतो. भगवानगडावर लाखोनी समाज जमतो. परंतु मातंग समाजात सुद्धा एक महापुरुष क्रांतिकारक होऊन गेले. महापुरुष हे कुठल्या काय जाती नसतात, परंतु मातंग समाजात जन्मलेले लहुजी वस्ताद साळवे होते. त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे की आपण सुद्धा लहुजींच्या समाधीस्थळी एकत्र लाखोनी आले पाहिजे. लहुजींच्या समाधीस्थळी असं एकत्र झाले, जे चळवळीचं केंद्रस्थान झाले. या ठिकाणी आपण एकत्र आल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आरक्षणासारखे विषय असतील किंवा अनेक पुढचे प्रश्न असतील, ते सगळे प्रश्नांना मार्ग निघू शकतो. लहुजींच्या समाधीस्थळ म्हणजे विकासाचं दरवाजा आहे, विकासाचा मार्ग आहे. आणि या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, स्वर्गीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री या तिघांच्या नेतृत्वाखाली भूमिपूजन झालं आणि आज 60% बांधकाम या ठिकाणी झालेले. या ठिकाणी 5 एकर 20 गुंठ जागेमध्ये जे मान्य वारे साहेबांचा शिक्षणाचा विचार झाला, महात्मा फुलेंच्या शिक्षणाचा विचार, बाबासाहेबांचा आंबेडकरांचा जो शिक्षणाचा विचार म्हणजे अंमलबजावणी, त्या या ठिकाणी या 5 एकर जागेमध्ये शिक्षणाचं अकॅडमी सेंटर केलं आहे. मुलींना हॉस्टेल केलं आहे, मुलांना हॉस्टेल केलं आहे, 250 मुलांना केलं आहे. स्पर्धा परीक्षा ट्रेनिंग सेंटर असेल, IAS अधिकारी बनतील, अशा सर्व शिक्षणाला महत्त्व देऊन ग्रंथालय, म्युझियम, सर्व जास्तीत जास्त 5 एकरपैकी 4 एकर जागा तर शिक्षणाला वापर केले. अशा ठिकाणी सर्व समाजमध्ये लहुजींच्या स्फूर्तीने आपण आलं पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पिढीला घडवण्यासाठी या ठिकाणच्या जागेचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण दरवर्षी जयंतीला 14 नोव्हेंबरला आणि 17 फेब्रुवारीला पुण्यतिथीला समाधीस्थळावर आलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये 1-7-8 महिन्यामध्येच या स्मारकाचं पूर्ण बांधकाम होईल. राष्ट्रीय संघाने या स्मारकाच्या कार्यामध्ये निर्णायक भूमिका घेतली, त्यामुळे स्मारकाचा प्रश्न सुटला. आता येणाऱ्या पुढील काळामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांना या उद्घाटनाला आणण्याचा संकल्प आम्ही केला आहे आणि आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केलेली. आणि उद्घाटनाच्या वेळेस मोदी साहेब येतील त्यावेळेस सुद्धा आपण लाखोनी समाज बांधवांनी या ठिकाणी यायचं आहे. दिनानिमित्त आपण इथे सगळेजण जमलो आहोत. तुम्ही अतिशय मोठा कार्यक्रम घेतला आहे. पुढच्या बैठका असल्यामुळे मी थोडी लवकर आले इथे तुम्हाला सगळ्यांना भेटायला आणि इथे अभिवादन करायला. त्यानिमित्ताने बऱ्याचशा गोष्टी कळल्या सुद्धा. मी एकच सांगेन की राजकारण बाजूला ठेवून माननीय दिवंगत नेते अजितदादा पवार असतील, आपल्या आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, आता सुमित्रा वहिनींनी दिवस सांगितले, असे अनेक मोठे नेते आहेत जे महामानवांचं स्मारक करण्यासाठी किंवा त्या विशिष्ट समाजाचं प्रगतीसाठी, तो समाज कसा उन्नत होईल याच्यासाठी जेव्हा ते प्रयत्न करतात, जेव्हा विकासाचा विषय येतो तेव्हा ते राजकारण बाजूला ठेवतात. प्रत्येक नेता आपापल्या बाजूने आपापल्या परीने प्रयत्न करून कुठल्याही समाजाच्या विकासासाठी, स्मारकाच्या उन्नतीसाठी, त्या समाजातले जी पुढची पिढी आहे, जी मुलं शिकणार आहेत, पुढे जाणार आहेत, त्यांच्यासाठी खूप प्रयत्नशील असतात. आणि त्याचं उदाहरण म्हणजे हे स्मारक आहे. काही कारणास्तव स्मारकाला उशीर झाला आहे, पण मग पुढच्या काळात म्हणजे जे काही मागे घडून गेलं, माझं म्हणणं काय, जे काही मागे घडून गेलं ते गेले. आपण त्याच्यावर जास्त विचार करण्यापेक्षा, गेलेली वेळ परत येऊ शकत नाही, ज्या घटना घडून गेल्या त्याच्यावरती परत आपण गिरवत बसलो तर आपला पुढचा विकास होऊन जातो. इथनं पुढे काय चांगलं होऊ शकतं आणि जे चांगलं झालं ते बोलून दाखवणं आणि पुढच्या गोष्टी, पुढच्या दृष्टिकोनातून अधिक चांगलं काय होऊ शकतं, स्मारक आपल्याला जे स्मारक करायचं ते लवकर कसं उभं राहू शकतो, जो तुमचा उद्दिष्ट आहे की आपल्याला आपला समाज पुढे घेऊन जायचा आहे, माता समाजातली सगळी मुलं इथे येऊन शिकतील, IAS ऑफिसर होतील, IPS ऑफिसर होतील, हे जे काय तुमचं सगळ्यांचं स्वप्न आहे हे आपल्याला कसं पूर्ण करता येईल आणि वर्षानुवर्ष आपली पुढची पिढी चांगली इथे घडत राहील याच्यावर आता आपल्याला सगळ्यांना चर्चा केली पाहिजे आणि त्या दृष्टीने पुढे काम केलं पाहिजे. पुणे शहराची महापौर म्हणून मी इथे तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि
त्या निमित्ताने मी तुम्हाला इथे सांगते की आपण समाजाचे जे तुम्ही प्रतिनिधी आहात, जे माधव समाजासाठी आपल्याला स्मारक करायचं आहे लवजी वस्ताद साळवेंचं, आणि इथे जे हॉस्टेलचं काम चालू आहे त्या पूर्ण विषयासाठी जे तुम्ही इतके वर्षापासून काम करताय, म्हणजे सगळ्यांनी मिळून एक माझ्यासोबत बैठक घ्या. माझी आपल्याला काय मदत हवी आहे, पुणे महानगरपालिका म्हणून यात काय काम करू शकतं, इथनं आधीच्या काळात जे काम करायचं म्हणून गेलं आहे प्रशासनाकडे, ते काम अतिशय वेगाने कसं करता येईल ह्यात मला प्रयत्न करायचा आहे. तर आपण लवकर भेटू आणि यावरती आपली पुढची योजना आखून त्या पद्धतीने काम करूया. मला हे इथे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, जे काय आधी घडून गेलं ते सोडून पुढचं जे काही चांगलं घडणार आहे त्याला आपण जास्त शक्ती लावूया आणि काम आपल्या पद्धतीने करून घेऊया. भगिनींनो, आज या ठिकाणी लवजी बाबांच्या पवित्र समाधीवर आपण सर्वजण नतमस्तक होण्यासाठी जमलेलो आहोत. या देशामध्ये असलेला भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जे कोणी संयुक्त पक्ष असतील यांनी या जागतिक दर्जाच्या होत असलेल्या स्मारकासाठी प्रामाणिकपणे त्यांचं योगदान दिलेलं आहे. आम्ही त्यांचा महाराष्ट्रातला मातंग समाज कधीच विसरू शकत नाही. परंतु ज्या लहुजी बाबा वस्तादांनी, आमची अस्मिता असलेले लहुजी वस्ताद यांनी जर या देशातल्या ब्रिटिशांना पळवून लावलं नसतं तर हे राज्य झालं नसतं. देश पारतंत्र्यात असता. परंतु भारत मातेला स्वातंत्र्य प्रदान करण्यामध्ये क्रांतिपिता लहुजी बाबांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्या लहुजी बाबांना आज नमन करत असताना कुणी कुठल्याही राजकीय पक्षानं दिलेलं योगदान हे इतकं महत्वाचं नाहीये. परंतु जगातले लोक या ठिकाणी लहुजी बाबांना त्यांच्या पवित्र स्मारकाला नमन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी प्रचंड मोठा असा आराखडा उभा आहे. यामध्ये या स्मारकामध्ये हे जागतिक दर्जाचं स्मारक होत आहे. या ठिकाणी अनेक सामाजिक प्रगतीच्या दृष्टीनं योजनांचा या ठिकाणी समाविष्ट केला गेला आहे. आणि राज्यकर्त्यांनी कुठली राजकीय भावना या ठिकाणी न दाखवता अत्यंत प्रामाणिकपणे, जसं अजितदादा पवारांना आज आम्ही श्रद्धांजली वाहणार आहोत, महाराष्ट्रातला तमाम मातंग समाज या ठिकाणी स्वर्गवासी अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहणार आहोत. त्याच्या मागचं कारण आहे बांधवांनो, या स्मारकाच्या कामाची जी सुरुवात झाली त्या कामाच्या सुरुवातीसाठी स्वर्गीय अजितदादा पवारांनी मातंग समाजासाठी जे अत्यंत आजपर्यंत केलेल्या कामापेक्षाही वेगळं काम असं 87 कोटी रुपये या ठिकाणी स्मारकाच्या भूमिपूजनासाठी दिले. आणि हे काम जोमात सुरू झालेलं आहे. लवकरच हे काम पूर्ण होत आहे, काही दिवसात होणार आहे. परंतु आमची समाजाची, महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाची एकच पवित्र आणि प्रामाणिक मागणी आहे, या ठिकाणी लहुजी बाबांच्या या पवित्र जागतिक दर्जाच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबच आले पाहिजेत, अशी मातंग समाजाची मागणी आहे. ही मागणी आपण विचारात घेऊन सर्वच राजकीय, सामाजिक आणि प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी या पवित्र अशा स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलवण्यात यावं हीच विनंती. धन्यवाद. जय लहुजी. मला या ठिकाणी आवर्जून आणि विनंतीपूर्वक सांगावंसं वाटतंय,
भारताचा या देशाचा मी नागरिक आहे, मी टॅक्स भरतो, भले मातंग समाजाचा असेल, गरीब असेल, परंतु मी टॅक्स भरतो, प्रत्येक गोष्टी टॅक्स भरतो, तेव्हा हा माझा देश चालतो. आणि म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एकच विनंती, जे लातूरमध्ये प्रकरण घडलेलं आहे त्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घ्यावी. महिलांवर जे होणारे अन्याय अत्याचार आहेत ते थांबले पाहिजेत. तसेच युवकांवर होणारे जे खोटे नाटे आरोपांनी त्यांना बळीचा बकरा केलं जात आहे हे थांबवलं गेलं पाहिजे. आणि यासाठी आपलं गृहराज्यमंत्रीपद आपल्याकडे आहे, याची आपण गांभीर्यानं दखल घ्यावी. कारण आम्ही रस्त्यावर पाहत आहोत की आपण छत्रपती शिवरायांना, ज्या छत्रपती शिवरायाच्या राज्यामध्ये या ठिकाणी महिला सुरक्षित होत्या, आज तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या गृहमंत्रालयामध्ये, गृह खाते असलेल्या विभागामध्ये महिलांच्यावर अन्याय होतात. याची दखल आपण कृपया घ्यावी, ही आपणा सर्वांना नम्र विनंती करीत आहे. धन्यवाद. या देशालाच मातंग समाजाने, एक काळचा राज्यकर्ता वर्ग असलेल्या मातंग समाजानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आणि या देशातलंच अन्न खाऊन जे बेईमान होत असतील त्यांच्या बाबतीत बोलणं योग्य राहणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे आवाहन करतो की या देशात ज्यांना कुणाला मातंग समाजावर होत असलेल्या अन्यायाची चीड आणि चाड वाटत नसेल त्यांनी हातात बांगड्या भराव्या आणि मातंग आपल्या पद्धतीनं लढून कसा न्याय मिळवून घेतो याचं फकीराच्या माध्यमातून उदाहरण नक्कीच घ्यावं. धन्यवाद. जात न्याय जनगणना होत असताना आपण बघतो मातंग समाजाची लोकसंख्या कमी प्रमाणात दाखवली जाते, असं पण निदर्शनास आलेलं आहे. आपल्याला काय सांगाल त्याबद्दल? जो अधिकारी आम्हाला माहिती आहे, IPS अधिकारी, याच्यामध्ये मातंग समाजाचा एकही IAS नाही, IPS नाही, IFS नाहीये. इथं जे आहेत ते दलितांमधलेच आमचे बांधव आहेत आणि ते फक्त त्यांची जात पुढे करून दाखवण्यासाठी मातंग समाजाला पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. याची मातंग समाजाच्या तरुणांनी दखल जरूर घ्यावी, हीच आपणा सर्वांना विनंती करतो. आणि जशास तसं उत्तर द्यायला मातंग समाजानं तयार राहावं फकीरा पॅटर्न राबवण्यासाठी. धन्यवाद. जय लवजी. समाज जागृतीसाठी युवकांनी आता पुढे येणं गरजेचं आहे. अगदीच या देशातला तरुण हा या देशाचं भविष्य आहे आणि मातंग समाजाचा तरुण या देशाचं आणि समाजाचं भवितव्य आहे. या समाजावर होणारे अन्याय अत्याचार, या समाजाची होणारी प्रगती, या समाजाची होत असलेली अधोगती याकडे मातंग समाजाच्या तरुणांनी गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि अभ्यासपूर्वक लढा उभा करावा. त्यांच्या पाठीशी मातंग समाज जरूर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. जो बाबतीत शासनानं ते गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि तसं घेत नसेल तर मातंग समाजाच्या तरुणांनी व्यसनाधीनच्या पासून अलग राहण्यासाठी आणि महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी आपलं संघटन उभं करावं आणि लढा उभा करावा, हीच आपणा सर्वांना विनंती.